भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 नोव्हेंबर 2025 शनिवार। बसवणुकीचा देखावा अंत। फरीसी आधी आपल्याचे आणि ताटाची आतील भागास स्वच्छ कर, म्हणजे बाहेरचाही भाग स्वच्छ होईल। मॅथ्यू 23:26 एका बाईचे बाहेरून स्वच्छ असणे इतके महत्त्वाचे नाही जितके त्यांचे आतून स्वच्छ असणे आवश्यक आहे। अनेक लोक फक्त बाहेरचा भाग स्वच्छ करतात जेणेकरून लोकांसमोर ते चांगले दिसावेत, पण प्रभू हृदय पाहतो, तो अंतःकरणातील पवित्रता अपेक्षित करतो। येशूने कपटी लोकांना पांढऱ्या चुना केलेल्या दडक्या सारखे म्हटले। बाहेरून ते सुंदर दिसत होते, पण ओतून ते गाडे आणि गुजलेल्या वस्तूंनी भरलेले होते। त्यांनी आतल्या दुर्गंधीवर झाक घातली, बाहेरची भाग जलालता केला, पण आतली पवित्रता तशीच राहिली। फरीसी, सदुकी आणि शास्त्री लोक लोकांसमोर धार्मिकतेचा देखावा करीत होते, पण प्रभू त्यांची या वागा स्वरूपाने बसला नाही। त्याने दुःखाने म्हटले, अंत फरीसी, अंत मार्गदर्शक। एका सालकरी मुलाची कथा सांगितली जाते। त्याला दुकानात घुसून चोरी केल्याबद्दल अटक झाली। बाहेरून तो चांगला मुलगा होता, सन्माननीय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला। त्याला पैशांची लालसा नव्हती, चोरीची इच्छा नव्हती। समुपदेशकाशी बोलल्यानंतर त्याने कबूल केले, मला माहीत नाही मी हे का केले। माझ्या मनात राग साचला होता। माझ्या आई वडिलांनी मला अचानक फुटबॉल खेळणे आणि मित्रांना भेटणे बंद केले। मला फार वाईट वाटले आणि मी त्याने दुखावे म्हणून असे केले। ख्रिस्ती जीवनात आपले विचार, वृत्ती आणि कृती हे तिन्ही एकमेकांशी हड जोडलेले आहेत। जर आपल्या विचारांमध्ये पवित्रता असेल तर आपल्या कृतीतही पवित्रता दिसेल। झाडाची मुले पवित्र असतील तर त्यांचे पंत आणि फळेही पवित्र असतील। पवित्रतेच्या बाबतीत आपल्याला अंतःकरणातील पवित्रतेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल। याची अर्थ बघा, पवित्रता महत्त्वाची नाही असा नाही, परंतु देवाला अंतःकरणातील तसेच बघा पवित्रता दोन्ही अपेक्षित आहेत। आपल्या बघा आचरणातही देवाचे स्वरूप दिसले पाहिजे। आपला देखावा किंवा वर्तन इतरांसाठी अडथळा ठरू नये। प्रिय देवाचे लेकरा, प्रभू तुझ्या जीवनाचे हेतूकडे पाहता, तो शुद्ध आहे काय? तुझ्या मते देवाला हवी असलेली खरी पवित्रता आहे काय? आणखी ध्यानार्थ वचन, माझ्या तोंडाचे शब्द आणि माझ्या हृदयाचे ध्यान तुझ्या दृष्टीला मान्य होवेत। हे प्रभू, माझ्या खडक आणि माझ्या मुक्तिदाता। स्तोत्र 19:14 आजचे बायबल वाचन सकाळी एजेकिएल 18:19, संध्याकाळी याकूब 4. धन्यवाद।